आपण गाडी चालू केलेली आहे, मंदिरात चाललोय आपण. झालेलो आहे आपण. नमस्कार मित्रांनो, आता आपण मंदिरात जाणार आहात. त्याच्यासाठी आपण आता इथनं निघणार आहात. आता आपण जाणार आहात ते बघ इथे तर बरोबर भाऊ आहे बंटी. चला आता निघणार आहात. त्याच्यासाठी आता आपण इथं फुलं काढणार आहोत, अशी की बघू शकताय. झाडावरती पांढरी फुलं वाहण्यासाठी काढत आहोत, बघू शकताय. बेल घेतलेला आहे आणि आता आपण निघणार आहे तिथून. आपण गाडी चालू केलेली आहे, मंदिरात चाललोय आपण. आपल्याला एक त्याच्यासाठी निघालेलो आहे आपण रस्त्याने. अजून आतापर्यंत वाडीतच आहे आपण. मित्रांनो चढलेलं आहे. आता मंदिराच्या थोडा टाइम मध्ये पोहोचणार आहे. देऊळवाडीवरती आता पोहोचलेलो आहे. इथून एक आपल्याला 2 मिनिटाचं अंतर लागतं वर जायला. मंदिरात जाणार आहे आता आपण. इकडे आपलं झोलाईचं मंदिर आहे आणि वरती शंकराच्या मंदिरात जाणार आहे आपण. झालेलो आहे आपण. नमस्कार मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे तिथं मंदिराच्या इथं. आपले मित्र भेटलेत, त्यांचं पण नाव समीर निकम आहे. आता मंदिरात जाणार आहे दर्शनासाठी. बघू शकताय मंदिर. मंदिराच्या इथं पोहोचलेलो आहे मित्रांनो. हे आमचे रवी निकम बसलेले आहे. ते प्रसादी चालू आहे त्यांची, जसं की बघू शकताय तुम्ही. हे मंदिराची आपल्या तुळस. हे दर्शनासाठी आपण आता आतमध्ये जाणार आहे. बघू शकताय मित्रांनो, दर्शनासाठी भाविक जमलेले आहेत तिकडे. मंदिरासाठी आलेलो आहे मित्रांनो. इकडे दर्शन चालू आहे. पुजारी इथे आहेत मनसासाठी. आमचे राजू काका. इकडे आपण हातभेटीचा नारळ दिलेला आहे. पुजारी समीर चंद्रकांत निकम. पुजारी आपल्या माणसात आहे. एकंदरीत शंकराच्या भाजनामध्ये महादेवी एकंदरीत आज नातेवाईकांच्या खाण्यापिण्याच्या निर्माणात गाडीच्या प्रवासातून सुखाची सर्व पायाच्या नकापासून पुरातन काळातील देवस्थान, जागृत देवस्थान, अवसाला पावणारं देवस्थान, हाकेला धावणारं देवस्थान आणि अडचणीवर मात करणारं देवस्थान, संकटकाळी प्रसादीसाठी बसलेले आमचे गावाले इकडे बघा. सकाळपासून प्रसाद वाटप चालू आहे. आणि आमचे चंद्रकांत साहेब हे बसलेले आहेत, हे पण प्रसाद वाटण्यासाठी. आमचे समीर निकम, दिनेश निकम आणि अमित निकम हे इथे बसलेले आहे. त्याचबरोबर लक्ष्मण शिवराज गाडवे गाव सुकिवली या गावामध्ये अनेक वर्ष हे म्हणून इलेक्ट्रिशियन म्हणून दिनेश निकम बोलवत आहे आम्हाला. काय आपले काका आत्माराम निकम हे मंदिराबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती सांगणार आहे. हे पुरातन काळातील देवस्थान, जागृत देवस्थान आणि अनेक वर्षापासून या मंदिरामध्ये
भाविकांची अलोट अशी गर्दी होती। हे स्वयंभू देवस्थान आहे आणि हे स्वयंभू देवस्थान पूर्वीपासून पुरातन काळातील हे देवस्थान होतं, परंतु हे नवीन मंदिर आहे। जुनं जे मंदिर होतं ते कौलारू मंदिर होतं आणि या मंदिरामध्ये जो पूर्वीचा जो इतिहास होता, तर ह्या मंदिरामध्ये आमच्या या गावामधून एक शेतकरी होता आणि ह्या परिसरामध्ये शेती करत असताना त्यांची एक शेती नांगरणीचा शेतीचा कार्यक्रम होता आणि नांगरकीचा सीझन होता आणि त्या सीझनच्या स्वरूपात या मंदिरामध्ये एका दगडाला फाळ लागला आणि तिथून या देवस्थानाची उत्पत्ती झाली आणि तिथून हे जे पुरातन काळातील देवस्थान आहे, ही जी पिंडी आहे ती पिंडी सुरुवातीला छोटी होती आणि ही पिंडीचा आकार वर्षानुवर्ष वाढत चाललेला आहे आणि जो गाभारा जो मंदिराचा आहे तो जसाच्या तसा गाभारा आहे। या मंदिरामध्ये अगदी सांगली, सोलापूर, कोल्हापूर नगरवरून अगदी सातारा, सांगली, परभणी अशा माध्यमातून या ठिकाणी महाशिवरात्र उत्सव निमित्त या ठिकाणी भाविक येत असतात। आपण या 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये जर बघितलं तर अनेक लांब पल्ल्याच्या भागातून या ठिकाणी भाविक येत असतात आणि या मंदिरासाठी अनेक देणगीदार, अनेक अन्नदाते असा या ठिकाणी मदत होत असते आणि त्यांच्याच माध्यमातून हे मोठमोठे उत्सव आम्ही या ठिकाणी करत असतो। हा महाशिवरात्र उत्सव आम्ही 3 दिवस साजरा करतो। त्याचबरोबर जो बार्शीचा उत्सव असतो तो 12 दिवस ह्या बार्शीचा उत्सव अगदी या पंचक्रोशीतील नव्हे, अगदी खेड तालुक्यात नव्हे तर अखंड रत्नागिरी जिल्ह्यातून या बार्शीच्या उत्सवाला सुद्धा भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी अलोट गर्दी अशी आपल्याला पाहायला मिळते। तरी आपण या ठिकाणी या महाशिवरात्र उत्सवानिमित्त आपण या ठिकाणी आलात आणि या मंदिराची मुलाखत घेतलीत, त्याबद्दल आम्ही कुलवंडी गावच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत करतो, जाहीर आभार व्यक्त करतो आणि आपल्या या माध्यमातून या आमच्या देवस्थानाची प्रसिद्धी होईल, या देवस्थानाचं नाव लौकिक होईल अशी आपणाला विनंती करतो आणि आपण वेळोवेळी या मंदिराचं ज्या वेळेस कार्यक्रम मोठ्या उत्साहाने होतो त्यामध्ये आपण सहभागी व्हा, आमच्या मंदिराची माहिती द्या आणि वेळोवेळी आपण मार्गदर्शन आम्हाला केलं तर बरं होईल। पुन्हा आम्ही या गावच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत करतो, आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आम्ही थांबतो। धन्यवाद। मित्रांनो, मंदिरात जाऊन आपण दर्शन घेतलेले आहे आणि आता आपण परत घरी जायच्या मार्गाला निघालेलो आहे आणि मित्रांनो, जसं भाविक पण दर्शन घेऊन चाललेले आहेत, जसे की बघू शकताय रस्त्याने तुम्ही। तर मित्रांनो, आता आपण इथून खाली जाणार आहे आणि मग तिथून घरी जाणार आहे। मित्रांनो, आता आपण परत संध्याकाळी येणार आहे मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये जे हरिपाठ वगैरे कशा प्रकारे झालेला आहे आणि काय काय कार्यक्रम होते आणि हरिपाठ पण आमच्याच वाडीतील मंडळाचं आहे आणि ते दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला दाखवणार आहेत कशा प्रकारे हरिपाठ वगैरे झालेला आहे। मित्रांनो, आता आपण घरी पोचलेलो आहे आता आणि व्हिडिओ एंड करत आहे। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन क्लिक करा की जे येणारे नवीन व्हिडिओ आहेत ते आपल्याला मिळू शकतील। धन्यवाद।